गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. अशा प्रकारे आम्ही हा व्लॉग आजचा सुरुवात केलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत श्रीशैलम ज्योतिर्लिंग बघायला. तर आता आम्ही या हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे. हे हॉटेलचे ओनर आहेत, यांनी खूप छान आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे. संगीता गुड मॉर्निंग. हे लेट आलेले आहेत. पल्लवी गुड मॉर्निंग. नरेन भाई गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं कालचं पिकनिक? चला निघतोय आता. पार्वतीपते, हर हर महादेव. अशा प्रकारे आमचा प्रवास आजचा सुरू झालेला आहे. सगळ्यांना प्रवासाबद्दल सगळं काय काय सांगायचं असेल कोणाला सांगू शकता तुम्ही. उत्तम असा प्रवास सुरू झालेला आहे. सगळे कुठे उत्तम प्रवास पुढे सुरू झाला. आम्ही श्रीशैलमला निघालेलो आहोत. सगळे भोलेनाथाचे भक्त इकडे बसलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळे चाललो आहोत. आणि आज तिथे गेल्यानंतर आम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं असताना जर मोबाईल न्यायची खरोखर तिकडे व्यवस्था असेल तर आम्ही तुम्हालाही या व्हिडिओ माध्यमातून दर्शनाचा आनंद देऊ शकू, लाभ देऊ शकू. नक्कीच बघूया आपण प्रयत्न करून. आता पुन्हा भेटूया आपण श्रीशैलमच्या जे डोंगर दऱ्या आहे, जो घाट लागतो, जो फॉरेस्टचा झोन म्हटला जातो, जो संध्याकाळी 6च्या नंतर बंद होतो ॲक्च्युली. त्याच्यामुळे आपल्याला 6च्या आत म्हणजे आता आम्ही लवकर तिकडे पोहोचणार आहे आणि आमचा स्टे देखील तिकडेच आहे. तर त्या जंगलाचं देखील कुठे काय एखादा बिबट्या वगैरे काय दिसला वगैरे त्याला पत्र पाठवून सांगू तुमचे भाऊ बंधू इकडे आहेत. त्याचं नक्कीच निश्चित दर्शन घडेल. पाहूया, आपण भेटूया नंतरच तुमच्या डोंगरदरीचा जो घाट रस्ता लागल्यावर श्रीशैलमचा. आता आम्ही आहोत श्रीशैलमच्या इथेच. तर आता हा घाट चालू झालेला आहे. बघा, हे बघा किती सुंदर आहे हा घाट. वाव, आम्ही हा घाट चालू केलेला आहे श्रीशैलम क्रौच पर्वतावर. आता आम्ही तिथे चाललेलो आहोत. सुंदर असा घाट आहे, मस्त. अजून आम्ही पोचलेलो नाही. सुंदर दिसतोय, मस्त पैकी. पडलेलं आहे, छान असं धुकं. खूप सुंदर वाटतं आणि थंड पण वाटायला लागले आता. छान आहे बघा. वाव, श्रीशैलम शैल पर्वत आहे हा. त्याच्यावर आता आम्ही घाट चढायला घेतलेला आहे. आता आम्ही घाट उतरायला चालू केलेला आहे. बघा, सगळा स्लोप आहे, सगळा घाट उतरत आहे आता. हे बघा, छान आहे बघा. डॅम्प आहे हा, डॅमचं काम चालू आहे इकडे. बोटिंग वगैरे पण आहे करायला. हे बघा खूप छान दिसतंय.
दिसते बघा, डॅम्प आहे हा, त्याच्या मोठा डॅम्प आहे. ब्रिजवरून जाणार आहोत बघा. आता आपण ब्रिजवर चाललो. हो हो हो. जरा नजारा बघा, नजारा. वाव, काय सुंदर दिसतंय. आणि हा बघा इथून समोर दिसतोय तो डॅम्प आहे, दिसतोय का? छान डॅम्प झाला आहे बघा. एवढा मोठा डॅम्प आहे बघा. आईस डॅम प्रोजेक्ट आहे हा. किती छान आहे, सुंदर डॅम्प आहे. छान आहे बघा डॅम. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आम्ही आलेलो आहोत गणपती बाप्पाच्या जय. चला, आम्ही आलेलो आहोत साक्षी गणपती, साक्षी गोपाल साक्षी गोपाल गणपतीच्या इथे आलेलो आहोत. सगळेजण आमचे आहेत मेंबर. वैशिष्ट्य असं आहे की पहिला प्रथम पतये म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन आम्ही करणार आहोत. तर आम्ही आता या रांगेतून बाहेर निघालेलो आहोत. इथे गणपती बाप्पाचं हे देऊळ आहे. इथे आम्ही आता मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं. मोरया. सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आता येत आहेत बघा तुम्ही. ते छानपैकी सुंदर असं साक्षी गोपाल गणपती बाप्पाचं मंदिर आहे. चला चला फटाफट. सगळे येत आहेत बघा आमचे सगळे फॅमिली मेंबर्स. कम फास्ट. सगळं दर्शन आमचं छान झालेलं आहे. चला चला. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गोविंदा. आतून आलेलो आहोत दर्शन घेऊन आम्ही, पण जास्त थांबून देत नाहीये म्हणून इथे बसलेले आहे. हे बघा. मोरया. जय. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. तिसरे पिशुंच वक्रते. धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला भक्ता गणपती स्तोत्रम षण्मासेन फलं लभे. संविस्तरेण सद्धिं च नावपते नात्र संशया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. इकडे बघा सगळ्यांनी. तयारी चाललेली आहे बघा बघा. लवकर मस्त तयार होत आहेत. वा वा वा. हे बघा. वा. पहिली चक्क साडी. छान दिसत एकदम मस्त. चला चला पटापटा. आता आम्ही सगळेजण निघतो आहे देवळात जायला. इथे सगळ्यांनी मस्त छानपैकी असे तयारी केलेली आहे. सकाळपासून आम्ही एवढी तयारी केलेली नव्हती, त्याच्यामुळे आता आम्ही खूप छान अशी तयारी केलेली आहे.
इथे माझी पण छान अशी तयारी झालेली आहे साडी नेसून. हे बघा, ए चला चला लवकर. चला हा, आता चला. आपण निघालो आहोत श्रीशैलम मंदिराच्या मध्ये दर्शनाला. चला चला. कट करतात मला ब्लॉक मधून. नाही कट करत आहे. बघा हे बघा, घेतलंय किती घेतलंय बघा. मी सगळेजण चाललेलो आहोत मस्तपैकी. इथे सगळेजण निघालेले आहेत देवळात. हे बघा, देवळात जायला निघालेलो आहोत आम्ही सगळेजण. श्रीशैलमला आम्ही पोचलेलो आहोत. तयारी वगैरे सगळं करायची होती, सगळ्यांची झाली नव्हती तयारी, त्याच्यामुळे फार उशीर झालेला आहे. आणि आज आमचं जेवण पण झालेलं नाही आणि आता तर शक्क संध्याकाळ झालेली आहे. त्याच्यामुळे आता सगळेजण रात्रीचंच जेवण जेवणार आहेत. सोमवारचा उपवास घडला आहे सगळ्यांना. हे बघा, सगळे आम्ही आता देवळात निघालेलो आहोत. चला. हिंदी बोलत चला 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 लवकर. चला, आता इथून मंदिराची एंट्री आहे, श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. सो आम्ही आता इथून चाललेलो आहोत आतमध्ये. हे बघा, हे चालव तिला. आरामात चला, आरामात चला, जा जा जा. आरामात चला. फिरवा फिरवा ते. एक एक जण या. चला चला फटाफट. वा 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 वा, सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आवारामध्ये एंट्री झालेली आहे आमची छानपैकी. हळू हळू चला. लास्ट नम्रता वहिनी. हे बघा देऊळ बघा, इतका सुंदर परिसर आहे. हे बघा किती छान परिसर आहे. आम्ही आलेलो आहोत मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला. किती सुंदर परिसर आहे बघा, केवढा परिसर आहे आणि इतकं क्लीन आहे ना इथे. खूप छान, स्वच्छता खूप आहे, खूप सुंदर आहे. चला, अजून देवळाची एंट्रीच नाही सापडत आहे. कुठून जायचंय? अरे बापरे. जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर आम्ही गेलेलो 12 ज्योतिर्लिंगामधलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग बघायसाठी. तर तिथे खूप छान ज्योतिर्लिंग आहे ते. तिथे मला काही व्हिडिओ शूटिंग करायला मिळाली नाही, कारण अलाऊ नव्हता फोन देवळामध्ये आतमध्ये. आणि इतकं सुंदर दर्शन झालं, मी काय सांगू तुम्हाला. खूप खूप छान दर्शन झालं आम्हाला, खूप सुंदर दर्शन झालं. काश मला तिकडूनची शूटिंग करता आली असती आणि तुम्हालाही दर्शन घडवता आलं असतं तर खूप बरं झालं असतं, पण काही हरकत नाही. तर मल्लिकार्जुनची स्टोरी अशी आहे, थोडक्यात सांगणार आहे, जास्त मोठी नाही आहे स्टोरी, म्हणजे खूप आहे पण ती थोडक्यात मी तुम्हाला सांगते. तर गणपती बाप्पा आणि कार्तिकेय हे दोघं भावंडांमध्ये थोडासा वाद झाला होता लग्नावरून, का माझं लग्न पहिले करायचं का तुझं लग्न पहिले करायचं. तर असे दोघांमध्ये आपल्या थोडेफार अगदी मजेमध्ये वाद त्यांच्यामध्ये झाले होते. तेव्हा त्यांचे आई वडील महादेव आणि पार्वती यांनी त्यांच्यासाठी एक युक्ती लढवली, त्यांना शर्त घातली, त्यांना अट घातली की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा पहिले करून येईल त्याचं लग्न पहिले केलं जाईल. म्हणून पटकन कार्तिकेय उठला आणि आपल्या मोरावर स्वार झाला आणि पटकन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघून गेला. पण आपले गणपती बाप्पा
बुद्धीची देवता नाही का आपली. मग त्यांनी असं ठरवलं की आपण कशाला जायचं, म्हणजे आपले वडील, आई वडील हे साक्षात 4 धाम त्यांच्या पायाशी आहेत. हे साक्षात ब्रह्मांड त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. ही पृथ्वी सगळं काही त्यांच्यामध्ये सामावले. मग आपण कशाला जायचं पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला. आणि त्यांनी खुद्द महादेवांना आणि पार्वतींनाच 3 फेऱ्या मारल्या आणि आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. अशा प्रकारे त्यांचं लग्न पहिले लावण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग कार्तिकेय महाराज तिथे आले. त्यांना कळलं त्यांचं लग्न झालंय गणपती बाप्पाचं. आणि त्याच्यामुळे ते रागानी इथे क्रौच पर्वतावर, शैल पर्वतावर येऊन बसले साऊथमध्ये, तर आंध्रमध्ये. तर म्हणून त्यांना मग भेटण्यासाठी महादेव आणि पार्वती अमावस्या आणि पौर्णिमेला इथे येतात. खरोखर येतात महादेव पार्वती कार्तिकेयांना भेटायला. कार्तिकेयांचंही देऊळ इथे आहे. तर थोडीफार शूटिंग मी तुम्हाला इथे त्याच्यात दाखवणार आहे, काय काय आहे तिथे देवळात वगैरे. तर अशा प्रकारे ही स्टोरी होती मल्लिकार्जुन. आणि त्याच्यामुळे मल्लिकार्जुन हे नाव, मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन हे महादेवांचं नाव आहे, म्हणून मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग इथे खूप फेमस झालेलं आहे. आणि त्यांनी ही इथे कर्दली वनात आहे, जे मी घाटातून दाखवले ते सगळं कर्दली वन आहे. तिथे त्यांनी भिल्ल आणि भिल्लिणीचा अवतार घेतला होता, म्हणून तिथे त्यांना मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे प्रकट झालं. तिथे माता पार्वती आणि महादेव यांचं नाव मल्लिकार्जुन आणि ज्योतिर्लिंग हे त्यासाठीच पडलं होतं आहे. तर चला, वेळ न घालवता पटापट आपण आता सगळं काही या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे तुम्हाला. चला, मी थोडक्यात ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोचवली आहे. आवडलीच तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि थोडं काहीतरी गेलं असेल दाखवायचं तर आय एम सो सॉरी. पुन्हा कधीतरी नक्की दाखवूया. चला, आम्ही इथे ना जेवायसाठी थांबलेलो आहोत. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. दर्शन आमचं एकदम सुंदर झालं. एकदम छानपैकी झालेलं आहे आमचं दर्शन. मस्तपैकी एकदम सुंदर असं दर्शन झालेलं आहे आम्हाला. खूप छान झालेलं आहे. किती वेळ उभं राहून दिलं. मस्त छान दर्शन झालं. एकदम सुंदर दर्शन झालं. आणि आता आम्ही फार दमलोय आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. दमलो. निघाल्यापासून उभंच आहे ना. नम्रता वहिनी, दमलात का? दमलात? हे बघा, जेवणाची डिश आलेली आहे आणि थाली मागवलेली आहे. चला, आता आम्ही पण जेवायला बसतो आहे. चला, चेंजिंग वगैरे सगळं झालेलं आहे. सगळे दमलेले आहेत. बघा, आता सगळ्यांना दाखवते मी मस्तपैकी. सगळ्यांनी गुड नाईट करा. कशी झालं वाटलं देवळात दर्शन? कसं झालं? छान. पॅकिंग चाललेलं आहे सगळं. इथे पॅकिंग चाललेलं आहे बघा. हो, सगळ्यांचं दर्शन कसं झालं? एकदम छान, मस्त. दर्शन करून आम्ही आलेलो आहोत. खूप दमलेलो आहोत. चेहऱ्यावरून आमच्या दिसत असेल तुम्हाला की आम्ही किती दमलोय. ते 4 तास लाईनीत होतो आम्ही. खूप दमायला झालं. आणि त्याच्यानंतर आम्हाला 9 वाजता दर्शन करायसाठी आतमध्ये सोडलं होतं. तर अजून दुसरे मेंबर्स पण मी तुम्हाला दाखवते बघा. सगळेजण खूप दमलेत. पण कसं, आता आज आमचा इथे शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना दाखवायलाच पाहिजे किती आम्ही कसं दर्शन घेतलं. खूप वेळ लागला. खूप छान दर्शन झालं. पण इतकं सुंदर दर्शन झालं. मनमोहक दर्शन झालेलं आहे आम्हाला छानपैकी. आता दुसरे मेंबर्स दाखवते मी तुम्हाला. झोपशील ना? चला. झोपशील ना आता? नाही, मी सगळ्यांना दाखवायला आली. हे बघा, इकडे पण सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. आता आम्ही उद्या इथून चेकआउट करणार आहोत सकाळी. आणि आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत आपण? रामोजी फिल्म सिटीला जाणार आहोत. हे बघा, इथे सारिका तर चक्क झोपली. हे बघ, बाबू काय करताय? हे छोटू बाबू काय करते? लड्डू का करते? हे बघा, सगळ्यांचं पॅकिंग वगैरे चालू आहे. इथे किती पसारा पडलाय बघा. सगळे पॅकिंग करतायत. चला, आता दुसरीकडे दाखवते मी. इकडे पण सगळेजण झोपले आहेत. सगळे मस्त, अगदी छान. सगळ्यांनी आमचे छान दर्शन झालं. दमलेत आता सगळे झोपतायत. कारण उद्या सकाळी लवकर निघायचे आम्हाला 6 वाजता, म्हणून सगळ्यांना तुम्हाला दाखवते. तर ते पण बाकीचे झोपलेत वाटतं. आता नाही जाते मी त्यांना डिस्टर्ब करायला. सगळे दमलेत. पप्पा दार लाव.
तर चला मंडळी, आता जास्त काही बोलत नाही तुमच्याशी. तो पॅक झालेलं आहे आमचं सामान, सगळं इथे वरून झोपलेलं आहे. थांबा थांबा, हा आले. चला तर मग मंडळी, आता जास्त काही बोलत नाही, झोपतो आता. पुन्हा भेटू आपण सकाळी उद्या. तर चला, आजचा व्लॉग मी हा इथेच संपवते. पुन्हा भेटणार आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, बाय.